नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अशोक खरातला अखेर कार्डियक अँब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये न्यावा लागला. कारण की त्याचं डोकं दुखायला लागलं, मळमळ व्हायला लागली, छातीमध्ये दुखायला लागलं आणि आधीच जो खांदा आहे ज्याच्यावर ऑपरेशन झालेलं तो अधिक दुखायला लागला. एकूण काय तर अशोक खरातने जे म्हटलं होतं की माझं मरण हे आतमध्येच आहे, त्या त्याच्या विधानाला दुजोरा देणार त्याची एकूण देहबोली आता बोलायला लागलेली आहे. एकूण आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खरात फाईल्स प्रकरण उघडकीला आणलं गेलं आहे आणि जात आहे, तर ते जात असताना त्याला जी राजकीय जोड आहे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अगदी तटकरेंसह चाकणकर वगैरे यांच्या संबंधाने काहीतरी करू इच्छित आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते असं धगधगत ठेवलं जात आहे आणि त्याचा शोध आता पत्रकारांनी घ्यावा असं आवाहन श्याम मानव, जे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी केलेलं आहे. त्यांचं व्याख्यान या विषयावर नाशिकमध्ये होणार आहे आणि ते आजच होणार. तर आता आपण चर्चा करणार आहोत की ज्या पद्धतीने एपस्टीन प्रकरण गाजलं, अमेरिकेचं जगभर गाजलं आणि ज्या पद्धतीने 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला, की त्याला मारलं गेलं याच्यावर अजूनही काही स्पष्टता नाहीये. अशा परिस्थितीमध्ये खरातची जी तुलना केली जाते तर खरातला देखील असंच मारलं जाण्याची शक्यता आहे, याची अधिक चर्चा होणार आपण ऐकतोय. आणि हे विश्लेषण करत असताना एक लक्षात घ्या की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या खालच्या स्तरावर गेलेलं आहे हे देखील या निमित्ताने आपण बघतोय. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, अशोक खरात जो ओशनो जल विकायचा राजकीय कार्यकर्ता, जे बडे बडे जे अगदी बडे अधिकारी, त्याच्यानंतर राजकारणी, म्हणजे अगदी बालाजी तिरुपतीचे एक संचालक तर हेलिकॉप्टरनी ते ओशनो जल मागून घ्यायचे. ते पण म्हणजे ते सिरप त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, ऊर्जा उत्साहवर्धक त्या गोळ्या सगळ्या, एक व्हायग्रा वगैरे याचं जे मिश्रण तो विकायचा. त्याच्यानंतर मध, तुर्की समुद्रामध्ये खाली जे सापडलं जातं ते मध लाखो रुपयाला तो विकायचा. हे असे उद्योग करणारा स्वतःच्या शरीराच्या बाबतीत मात्र असा म्हणजे असा कसा वागू शकतो बेपर्वा, हा प्रश्न पडणारच ना. मग ज्याच्यामध्ये काही तांत्रिक शक्ती आहे, अंकशास्त्र त्याला माहिती आहे, मग आरोग्य कसं टिकवायचं, ऊर्जा कशी हे करायची, वृद्धत्वाकडे जाण्यापासून आपल्याला कसं रोखायचं, हे सगळे तो सल्ले द्यायचा. आणि मग त्याचे असे जे हाल आहेत, हे हाल का व्हायला लागलेले आहेत असा प्रश्न पडणं स्वाभाविक. बरं, आता हे जे म्हणतोय आपण ही मनगडन कहाणी नाहीये. वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या दैनिकांमध्ये ही बातमी सुरू झालेली आहे की अशोक खरातची तब्येत अचानक बिघडली. अचानक बिघड. मग ती अचानक बिघडली का? मग त्याचा जो वकील आहे त्या वकिलाने 2 दिवसांपूर्वी न्यायालयाला अशी विनंती केली होती की अशोक खरातला न्यूरो सर्जनकडे न्यायचं आहे. म्हणजे आता बघा, ज्या ज्या खरातवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत त्याच्यातून त्याची सुटका होण्याची अजिबात शक्यता नाही. आणि मग 14 गुन्हे तरी दाखल आहेत. व 5-6 गुन्ह्यांच्या संदर्भात त्याची चौकशी पोलीस कोठडीमध्ये झालेली आणि एक गुन्ह्याचा तपास कोठडीमध्ये त्याचा करण्यात आला. त्याचे जबाब माहिती पोलिसांनी घेतली की ते दुसऱ्या गुन्ह्याची फाईल काढतात. मग पुन्हा न्यायालयीन कोठडी, पुन्हा पोलीस कोठडी, असं ते चक्र चालू आहे. आणि मग खरा बाबाला हे जे दुष्ट चक्र आहे त्याच्यातून आपली सुटका होणार नाही याची जणू काही खात्री पटलेली आहे. त्याच्यामुळे त्या पोलादी जो पडदा आहे एसआयटीचा, ज्यांनी 60 दिवसानंतर एकमेव पत्रकार परिषद घेतली, तिथून बातमी आली
पाझर म्हणजे त्यांनी काय अधिकृतपणे सांगितलं नाही की खरात असं म्हटलेलं आहे तसं म्हटलेलं आहे. पण ती बातमी आली की माझं मरण कसं कुठं आहे, माझं मरण आतमध्येच आहे. आणि तो आता आता तीळ तीळ मरणाने असा तो म्हणजे मरताना दिसतोय. आता जसं काल त्याला डोकं दुखायला लागलं, मळमळ झाली, छातीत दुखायला लागलं, मग कार्डियक ते मागावं लागली अँब्युलन्स, मग त्याच्यामध्ये नेलं, उपचार करण्यात आले. मग त्याचा जो खांदा आहे, त्याचा जो एक हात अधू आहे म्हणतात, आणि मग तो अधू हात दुरुस्त केला पाहिजे म्हणून त्यांनी आपला एक जवळचा खास भक्त, ज्याच्या विरुद्ध त्यांनी 5 कोटी रुपयाचे खंडणी मला मागितले म्हणून गुन्हा दाखल केला त्या सिन्नर तालुक्यात, तो राजेंद्र जासूद. त्याने म्हणे काय 5 कोटी रुपये खर्च केले, आणि 5 कोटीने अनेक कोटी रुपये खर्च केले असं तो स्वतः आता म्हणायला लागला. ते कशासाठी? की याला अमेरिकेत न्यायचंय, मियामी इकडं तिकडं त्याला फिरवायचंय, अनेक 16-17 देशांमध्ये फिरवलं की याच्यावर उपचार करायचेत म्हणून. आणि तो खांदा आता त्याला त्रास द्यायला लागलेला आहे पुन्हा. म्हणजे उपचार सगळे काय झालेलं आहे त्यावेळेला पाण्यात गेलेले आहेत, याचा त्याचा सरळ अर्थ आहे. मग आता ज्या वेळेला ते काल सगळं जे झालं त्याचं दुखणं वगैरे, मग त्याच्यामध्ये याला आता खांद्यापासून म्हणजे त्या पेन किलर गोळ्या घ्याव्या लागत आहेत वगैरे, तरी काही परिणाम होत नाही असं खराचा वकील आता सांगायला लागलेला आहे. एकूण काय की खराच्या जीविताला धोका आहे, उत्पन्न झालेला आहे. त्याच्या शारीरिक अर्थाने झालेला आहे की राजकीय अर्थाने झालेला आहे, याची चर्चा आता जोरात होणार आहे. कारण की सीडीआर बाहेर आले, कॉल डिटेल्स रिपोर्ट बाहेर आले, कुणी किती कॉल केले, एकनाथ शिंदेनी किती केले, अमक्यानी किती केले, तमक्यानी किती केले, सगळं बाहेर आलेलं आहे. पण ते बाहेर येत असताना ते कोणत्या सोर्स मधून बाहेर आलं, तर ते अंजली दमानिया यांच्या मुखातून ते सगळं बाहेर आलं की मला एक माणूस भेटला, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता तो, मग मी ती खातरजमा केली, क्लाउड एआय वर ते तपासलं, मग मी पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते यांना ते सगळं दिलं. मग इतक्या दिवस पोलिसांची टीम करते, प्रश्न पडणार. जे पोलिसांचं काम आहे ते अंजली दमानिया कसं काय करतात हाही प्रश्न आहे. मग त्याच्या संबंधी अनेक वदंता, अनेक चर्चा सुरू आहे. दुसरीकडे काल परवा बातमी काय आली की मोबाईल डेटा रिकव्हर झाला. आता मोबाईल डेटा रिकव्हर करणं आणि त्याला वेळ लागू शकतो, क्लाउडवर गेलेला असतो, डिलीट झालेला असतो, बऱ्याच गोष्टी असतात, ते व्हॉट्सअप चॅटिंग अमुक धमुक त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे हे सगळं काढणं, त्याला वेळ लागू शकतो, हे जर आपण एकदा मान्य केलं. पण खरा ते हे डेटा डिलीट केला कधी हा प्रश्न पडतोच की. कारण की जर 17 मार्चला 2026 रोजी रात्री उशिरा त्याला अचानक नाट्यमय पद्धतीने त्या तृप्त बालावर धाड टाकून पकडण्यात आलं, आणि मग त्याच वेळेला दोन्ही मोबाईल जप्त झाले, ज्याच्यामध्ये 4 सिम कार्ड, मग त्याला तो डिलीट करायला वेळ कुठे मिळाला होता का, काय कधी डिलीट झालेला आहे तो डेटा, हाही प्रश्न आहेच आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे संशयाची जी भूतं आहेत आणि जी नाचत आहेत, त्याला भले भले राजकारणी आता तोंडसूक घ्यायला लागलेले आहेत आणि ते विचारत आहेत, शासकीय यंत्रणेला विचारत आहेत, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत की हे कशा पद्धतीने, हे कधी तुम्ही याचे सगळे खुलासे करणार. आणि मग ज्या वेळेला श्याम मानव यांच्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता, अंधभक्ता कार्यकर्ता नाही नेता म्हटलं पाहिजे, की ज्यांच्यामुळे 2013चा जो कायदा संमत करावा लागला महाराष्ट्र सरकार, आणि तो कायदा संमत व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये म्हणजे त्याची अंमलबजावणी चांगली प्रभावीपणे व्हावी यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देखील तरतूद करण्यात आला, परंतु एकही रुपया दिला गेला नाही, हा भाग वेगळा. म्हणजे हे एकूण जे सगळं जे चाललेलं आहे. आणि मग श्याम मानव ज्या पद्धतीने काल म्हणाले पत्रकारांना की जर भारतीय जनता पार्टीचा जर मंत्री याच्यामध्ये असता आणि तर हे काही प्रकरण बाहेर आलं असतं असं मला काही वाटत नाही, असं थेट विधान श्याम मानव यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कारवाई केली म्हणून अभिनंदन करत असताना दुसरीकडे त्यांनी हा जाब देखील विचारलेला आहे की हे जे राजकीय जे आहे यासाठी तुम्ही जे काही करताय तर ते योग्य नाही, अशा पद्धतीची टीका श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आता या सगळ्या राजकीय धुराळ्यामध्ये
जर अशोक खरातचा मृत्यू झाला तर जबाबदार कुणाला धरायचं हा प्रश्न येणारच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.